नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण वनरक्षक भरतीसाठी विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, 1929च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट घोषित केले गेले। हे अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते? आता ऑप्शन आहे सुरत, लाहोर, नागपूर आणि कलकत्ता। तर याचं उत्तर आहे लाहोर। पुढचा प्रश्न, खाली नमूद केलेल्या कोणत्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीवन अभयारण्य आहेत? अंदमान आणि निकोबार बेट। पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे? 18 ते 70 वर्षे या वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ही कल्पना खालीलपैकी कोणत्या देशाची राज्यघटनेतून घेतली आहे? याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतीय स्तरावरील द्वंद्ववाद रद्द करण्यात आला? याचं उत्तर आहे 1935चा भारत सरकार कायदा। पुढचा प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1893 साली केली। पुढचा प्रश्न, कुतुब मिनार कधी बांधला गेला? 13व्या शतकाच्या सुरुवातीस कुतुब मिनार बांधला गेला। पुढचा प्रश्न, मुंबई कायदे मंडळात 4 ऑगस्ट 1923 रोजी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव कोणी मांडला? याचं उत्तर आहे सीताराम बोले यांनी ठराव मांडला। सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव सीताराम बोले यांनी मांडला। याचं उत्तर, भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकारी हे कोणाच्या नावावर आहे? याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या नावावर आहे। पुढचा प्रश्न, सुनामीच्या वेळी 2004 मध्ये समुद्राच्या पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय आहे? इंदिरा पॉइंट। पुढचा प्रश्न, 2022 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात लहान रेल्वे क्षेत्र आहे? याचं उत्तर आहे ईशान्य रेल्वे क्षेत्र। पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वत रांग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची डॅश डॅश आहे? याचं उत्तर आहे 1000 ते 1200 मीटर आहे। पहिले आशियाई रील चॅम्पियनशिपमध्ये 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पाडली? बँकॉक या ठिकाणी पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप पार पाडली, बँकॉक येथे। पुढचा प्रश्न, काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपींवर कोणाच्या सत्र न्यायालयात खटला चालवला होता? याचं उत्तर आहे ए. हॅमिल्टन। महाराष्ट्रातील दलित चळवळीला आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण होते? याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील दलित चळवळीला आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व होते। खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडील खंभातच्या आखातास मिळते? याचं उत्तर आहे माही नदी ही विंध्य पर्वताच्या पश्चिम भागाकडे उगम पावते आणि दक्षिणेकडे खंभातच्या आखातास मिळते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे स्थापक होते?
याचं उत्तर आहे शरद अनंतराव जोशी. खालीलपैकी कोणती आगरकर यांच्याशी संबंधित नाही? संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी. याचं उत्तर आहे परमहंस मंडळ ही संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही. पुढचा प्रश्न, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट NABARD ची स्थापना जुलै 1982 मध्ये डॅश डॅश समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. याचं उत्तर आहे बी. शिवरामन समिती यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. थँक्यू फ्रेंड्स. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.